नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ हा भाग अभ्यासणार आहोत। ठीक आहे, वर्तुळ हा प्रकरण सुरू करण्याआधी आपण याआधी शिकलेल्या वर्तुळासंबंधीच्या काही संकल्पनांची उजळणी करूया। जसं की वर्तुळामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो, त्याची त्रिज्या असते, व्यास, जीवा इत्यादी घटक असतात। तसंच वर्तुळाला अंतर्भाग आणि बाह्य भाग सुद्धा असतो। म्हणजे इत्यादी संकल्पना तुम्ही अगदी 5वी पासून शिकलेला आहात। वर्तुळाला केंद्रबिंदू असतो, वर्तुळाला त्रिज्या असते, वर्तुळाला जीवा असतो आणि व्यास असतो। शिवाय याच्या व्यतिरिक्त वर्तुळाच्या आतल्या भागाला अंतर्भाग म्हणतात आणि वर्तुळाच्या बाह्य भागाला वर्तुळाचा बाह्य भाग असं म्हणतात। या काही संकल्पना तुम्ही आजपर्यंत अभ्यासलेलाच आहात। तर याच्यामध्ये बघा, इयत्ता 9वी मध्ये तुम्ही आणखीन काही वर्तुळासंबंधी संज्ञा अभ्यासलेला होता। जसं की तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे की एकरूप वर्तुळे। आता या आकृतीवरून आपल्याला काय समजतं? एकरूप वर्तुळे म्हणजे ही समान त्रिज्या असणारी वर्तुळे असतात। म्हणजे समान त्रिज्या असणाऱ्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात। जसं की मी 3 सेंटीमीटर कंपासमध्ये त्रिज्या घेऊन 2 वर्तुळे काढली तर त्या दोन्हीही वर्तुळे एकरूप असणार आहेत, कारण त्यांची त्रिज्या समान असते। जसं की तुम्ही या आकृतीमध्ये सुद्धा पाहू शकताय, ही एकरूप वर्तुळे आहेत। आणखीन एक संकल्पना तुम्ही अभ्यासलेला होता, समकेंद्री वर्तुळे। जसं की स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच आहे, समकेंद्री वर्तुळे म्हणजे अशी 2 वर्तुळे की ज्याचा केंद्रबिंदू एकच असतो। ठीक आहे, केंद्रबिंदू एकच असणारे अशा असंख्य वर्तुळे काढता येतात आणि ज्या वर्तुळांचा केंद्रबिंदू एकच असतो अशा प्रकारच्या आकृतीला समकेंद्री वर्तुळे असं म्हणतात। समकेंद्री म्हणजे काय? समान केंद्रबिंदू असणे। ठीक आहे, मग अशा आकृतीमध्ये तुम्ही पाहतच आहात की हे 2 वर्तुळे समकेंद्री आहेत। अशी एकच केंद्र पकडून आपण कितीही वर्तुळे काढली तर ते सर्व वर्तुळे समकेंद्री वर्तुळे असणार आहेत। तिसरी आकृती बघा, छेदणारी वर्तुळे। 2 भिन्न त्रिज्या असणारी वर्तुळे जर एका ठराविक बिंदूमध्ये एकमेकांना स्पर्श करत असतील किंवा छेदत असतील तर त्या वर्तुळांना छेदणारी वर्तुळे असे म्हणतात। या काही आकृत्यांचा किंवा या संज्ञेचा अभ्यास तुम्ही इयत्ता 9वी मध्ये देखील केलेला आहात। तर यानंतर बघा, आता आपण यावर्षी म्हणजे इयत्ता 10वी मध्ये आणखीन काही वर्तुळासंबंधी संज्ञा अभ्यासणार आहोत। त्याच्यामधली पहिली संज्ञा आहे बघा, 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे। ठीक आहे, तर आता तुम्हाला स्क्रीनवरती आकृती दिसतच आहे। तर आकृतीमध्ये बघा, P, R आणि Q केंद्र असणारं 3 वर्तुळे आहेत आणि हे तिन्ही वर्तुळे A बिंदूमध्ये छेदत आहेत। म्हणजे छेदनबिंदू A हा तिन्ही वर्तुळांचा सामायिक छेदनबिंदू आहे। मग असा एकाच बिंदूतून तुम्हाला किती वर्तुळे काढता येतील बरे? तर बरोबर आहे, तुम्हाला अशा एकाच बिंदूतून जाणारे असंख्य वर्तुळे काढता येतात। हा एक गुणधर्म आहे, एकाच बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात। हे जे विधान आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण हे विधान तुम्हाला सत्य की असत्य किंवा रिकाम्या जागासाठी येऊ शकतं। म्हणजे साधारणतः आता आपल्याला या सर्व संकल्पनेतून काय काय लक्षात ठेवायचं आहे? तर एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात, 2 भिन्न बिंदूतून जाणारी सुद्धा असंख्य वर्तुळे काढता येतात, 3 नैक रेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ काढता येतं आणि 3 एकरेषीय बिंदूतून जाणारं एकही वर्तुळ काढता येत नाही। हे काही गुणधर्म आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सत्य की असत्य किंवा रिकाम्या जागेसाठी येऊ शकतात। बघा काय काय गुणधर्म आहेत। एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात, 2 बिंदूतून जाणारी सुद्धा असंख्य वर्तुळे काढता येतात, 3 नैक रेषीय बिंदूतून जाणारं एक आणि एकच वर्तुळ काढता येतं आणि 3 एकरेषीय बिंदू असतील तर त्यातून एकही वर्तुळ काढता येत नाही। ठीक आहे, म्हणजे त्या तिन्ही बिंदूंना छेदणारं किंवा स्पर्श करणारं एकही वर्तुळ काढता येत नाही। यानंतरची पुढची संकल्पना आहे बघा, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका। ठीक आहे, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका। आता वृत्तछेदिका आणि स्पर्शिका म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया। तर आता पहिली आकृती बघा, तुम्हाला दिसतच आहे। पहिल्या आकृतीमध्ये A केंद्र असणारे एक वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या बाजूला L ही रेषा आहे। आता L ही रेषा A केंद्र असणाऱ्या वर्तुळाला छेदते का? नाही, छेदत नाहीये। म्हणजे रेषा L ही A
या वर्तुळाचं किंवा ए केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची स्पर्शिका नाही. स्पर्शिका म्हणजेच काय अर्थ काय? स्पर्श म्हणजे काय? स्पर्शिका म्हणजेच काय? स्पर्श करणे, म्हणजे स्पर्श करायला हवं. आता इथं या आकृतीमध्ये यल ही रेषा ए केंद्र असणाऱ्या वर्तुळाला स्पर्श करते का? नाही करत. त्यामुळे यल ही रेषा ए केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची स्पर्शिका नाही. आता आपण दुसरी आकृती पाहूया. आता या आकृतीमध्ये बघा बी केंद्र असणारे एक वर्तुळ आहे आणि यम ही एक रेषा आहे आणि यम ही रेषा बी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाला पी या बिंदूमध्ये छेदते किंवा स्पर्श करते. त्यामुळे अशा प्रकारची आकृती असेल तर आपण म्हणू शकतो की रेषा यम ही बी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. ठीक आहे. या पद्धतीची आकृती असेल तर आपण काय म्हणायचं आहे? रेषा यम ही बी बिंदूची स्पर्शिका आहे. बी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. आता ती ज्या बिंदूमध्ये वर्तुळाला छेदते ते पी न दाखवलेलं आहे, तर पीला आपण काय म्हणायचं आहे? स्पर्श बिंदू म्हणायचं आहे. बघा या प्रकारची आकृती असेल तर पी जिथं की ती स्पर्शिका वर्तुळाला छेदते त्याला तुम्ही स्पर्श बिंदू म्हणायचं आहे आणि यम ही बी या केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची काय आहे? स्पर्शिका आहे, कारण तिनं त्या वर्तुळाला स्पर्श केलेला आहे पी बिंदूमध्ये. आता तिसरी आकृती बघा. तिसऱ्या आकृतीमध्ये सी केंद्र असणारे एक वर्तुळ आहे आणि एन ही रेषा सी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाला क्यू आणि आर या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. तर अशा प्रकारची जर आकृती असेल तर त्या एन या रेषेला स्पर्शिका न म्हणता आपण वृत्तछेदिका असं म्हणायचं आहे. बघा, जर एखादी रेषा एखाद्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर तिला स्पर्शिका न म्हणता काय म्हणायचं आहे? वृत्तछेदिका म्हणायचं आहे. मग लक्षात घ्या, स्पर्शिका आणि वृत्तछेदिकेमधला फरक लक्षात घ्या. स्पर्शिका ही दिलेल्या वर्तुळाला एक आणि एकच बिंदूमध्ये स्पर्श करते, त्यावेळी त्याला स्पर्शिका म्हणायचं आहे आणि तिनं त्या वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये स्पर्श केलेला आहे त्या बिंदूला स्पर्श बिंदू म्हणायचं आहे. मात्र एखादी रेषा दिलेल्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, जसं की या तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्ही पाहत आहात, याने ही रेषा सी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाला बिंदू क्यू आणि बिंदू आर या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आकृतीला आपण वृत्तछेदिका असं म्हणणार आहोत. म्हणजे एन ही रेषा सी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाची वृत्तछेदिका आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या काही संकल्पना आहेत ज्या आपण अभ्यासलेल्या आहेत आतापर्यंत. तर आता आपण प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत. पुढचं प्रमेय आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. प्रमेय काय आहे बघा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. ठीक आहे, तो त्रिज्येशी लंब असतो. प्रमेय काय आहे, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. आता ह्या प्रमेयावरून आपण कक्षामध्ये माहिती लिहूया. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते आणि रेघ ओ ए ही काय आहे, त्रिज्या आहे. बघा, ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे, एल ही काय आहे, त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला एल ही स्पर्शिका ए बिंदूमध्ये छेदते, म्हणजे ए ही काय त्याची स्पर्श बिंदू आहे. शिवाय ओ ए ही काय आहे, त्रिज्या आहे. तर आपल्याला साध्य काय करायचं आहे, रेषा एल लंब त्रिज्या ओ ए, म्हणजे एल ही रेषा ओ ए ला लंब आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आता आपण सिद्धतेकडे येऊया. सुरुवातीला आपण रेषा एल ही ओ ए ला लंब नाही असं मानूया. म्हणून विधान लिहिलं, रेषा एल ही ओ ए ला लंब नाही. आता आपण एक रचना करणार आहोत. रेषा एल वर बिंदू सी असा घेता येईल की ए डॅश बी डॅश सी. बघा, आता रचनेमध्ये आपण काय केलेलं आहे, ओ ए सोडून बी आणि सी बिंदू असं घेतलेला आहे की जेणेकरून ए डॅश बी डॅश सी म्हणजे तिन्ही मधलं अंतर कसं असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. शिवाय बी ए बरोबर बी सी, म्हणजे असे बिंदू बी आणि सी अशा पद्धतीने घेतलेले आहे की जेणेकरून बी ए आणि बी सी हे दोन्ही अंतर कसे असले पाहिजे, समान असले पाहिजे. तर असं हे दुसऱ्या आकृतीमध्ये आपण रचना करून घेतलेली आहे. त्यानंतर ओ पासून सी आणि ओ पासून ए आपण काय केलेलं आहे, जोडून घेतलेलं आहे की ज्यामुळे आकृतीमध्ये दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. म्हणून त्रिकोण ओ बी सी व त्रिकोण ओ बी ए मध्ये आता
हे दोन त्रिकोण आपल्याला काय दाखवायचे आहेत, एकरूप दाखवायचे आहेत. मग याच्यामध्ये बघा, रेख BC एकरूप रेख BA, रेख BC एकरूप रेख BA. आता हे आपण रचनेमध्ये वर लिहिलेलं आहे, BA एकरूप BC. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोण OBC एकरूप कोण OBA, कोण OBC एकरूप कोण OBA. कारण हे प्रत्येकी कसे आहेत, 90 अंशाचे आहेत, त्यामुळे ते किंवा काटकोन आहेत म्हणून ते एकरूप झाले. त्यानंतर रेख OB एकरूप रेख OB, OB एकरूप OB. का बरं? कारण तो रेख OB हा दोन्हीही त्रिकोणाचा काय आहे, सामायिक बाजू आहे, त्यामुळं तो एकरूप झाला. मग अशा पद्धतीनं त्रिकोण OBC एकरूप त्रिकोण OBA कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले, बाकोबा कसोटी, म्हणजे बाजू कोण बाजू कसोटीनुसार. त्यानंतर बघा, आता हे जर दोन कोण एकरूप असतील तर OC बरोबर OA सुद्धा एकरूप असणार आहे. OC बरोबर OA हे एकरूप का? कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजूनुसार ते काय होईल, एकरूप होईल. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू सुद्धा कशा असतात, एकरूप असतात. त्याच्यावरून OC बरोबर OA. मग आता OC आणि OAचा जर आपण विचार केला तर ह्या दोन्हीही कशा आहेत, त्रिज्या आहेत. म्हणजे OA ही जर त्रिज्या असेल आणि OA आणि OC एकरूप असतील तर OC सुद्धा काय झाली, त्रिज्या झाली. ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला काय हे करता येईल, काय विधान लिहिता येईल, तर बिंदू C हा वर्तुळावर असेल. म्हणजे बघा, OA ही जर त्रिज्या असेल आणि OA आणि OC एकरूप असतील तर OC सुद्धा त्रिज्या झाली. मग त्रिज्येमध्ये A हा बिंदू वर्तुळावर असेल तर C हा बिंदू सुद्धा कुठे असायला पाहिजे, वर्तुळावर असायला पाहिजे. म्हणजे A आणि C दोन्हीही बिंदू जर वर्तुळावरती असतील तर याचा अर्थ काय झाला, L ही रेषा वर्तुळाला A आणि C या दोन्ही बिंदूमध्ये छेदते असा याचा अर्थ होतो. परंतु हे विधान पक्षाशी विसंगत आहे. पक्षामध्ये अशी माहिती दिलेली आहे का, नाही आहे. पक्षामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की रेषा L ही O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला A बिंदूमध्ये छेदते, C बिंदूमध्ये छेदते असं म्हटलेलं नाही आहे. म्हणजे हे जे विधान आहे, म्हणजे रेषा L ही वर्तुळाला A आणि C बिंदूत छेदते, हे विधान कसं आहे, पक्षाशी विसंगत आहे. पक्षाशी विसंगत आहे म्हणजेच काय, रेषा L वर्तुळाला एकाच, पक्ष काय म्हणतो की रेषा L ही वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. ठीक आहे. पक्षामध्ये काय माहिती दिली आहे की रेषा L ही वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. एकाच बिंदूत छेदते ही माहिती कशामध्ये दिलेली आहे, पक्षामध्ये दिलेली आहे. आणि इथं आपण वरच्या दोन विधानावरून काय विधान तयार केलेलं आहे की L ही वर्तुळाला A आणि C बिंदूमध्ये छेदते. परंतु पक्षामध्ये काय म्हणते, पक्षामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे की L ही रेषा वर्तुळाला फक्त एकाच बिंदूमध्ये छेदते. म्हणजेच रेषा L ही त्रिज्या किंवा रेषा L ही त्रिज्या OA ला लंब नाही, हे विधान इथं असत्य आहे. म्हणजे रेषा L ही काय म्हणता येईल, रेषा L ही त्रिज्या OA ला लंब नाही, त्रिज्या OA ला लंब नाही. हे विधान तर काय होतं, असत्य होतं. हे विधान काय होते, असत्य आहे. म्हणजेच रेषा L ही त्रिज्या OA ला लंब आहे. रेषा L लंब OA हे इथं सिद्ध झालेलं आहे. रेषा L ही त्रिज्या OA ला लंब आहे. बघा, सिद्धता आपण पुन्हा एकदा पाहूया. सुरुवातीला आपण रेषा L OA ला लंब नाही असं मांडलं. त्यानंतर रचनेमध्ये आपण B आणि C बिंदू असे घेतले की जेणेकरून A B C किंवा A B आणि B C हे कसे होतील, समान मापाचे होतील, BA बरोबर BC.
आता त्यानंतर ओसी आणि ओए जोडून घेतला आपण, त्यामुळे दोन त्रिकोण तयार झाले, त्रिकोण ओबीसी व त्रिकोण ओबीए. आता हे त्रिकोणामध्ये बीसी एकरूप रेख बीए रचनेवरून घेतलं, कोण ओबीसी एकरूप कोण ओबीए प्रत्येकी काटकोन आहेत त्यामुळे ते एकरूप झाले. रेख ओबी एकरूप ओबी कारण ते त्या दोन त्रिकोणाचा सामायिक बाजू आहे. याच्यानुसार त्रिकोण ओबीसी एकरूप त्रिकोण ओबीए बाकोबा कसोटीनुसार एकरूप झालं. मग हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर ओसी आणि ओए हे दोन्ही रेख सुद्धा कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत, कारण त्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. आणि ओएला आपण काय म्हटलेलं आहे, त्रिज्या आहे असं म्हटलंय. मग ओए आणि ओसी एकरूप असतील तर ओए त्रिज्या असेल तर ओसी सुद्धा काय होईल, त्रिज्या होईल. मग ओए त्रिज्या आहे तर ए हा बिंदू वर्तुळावर आहे म्हणजे, आणि ओसी पण त्रिज्या असेल तर सी हा बिंदू सुद्धा कुठे आहे, वर्तुळावरती आहे. म्हणजे सी आणि ए हे दोन्हीही बिंदू वर्तुळावरती असतील तर एल ही स्पर्शिका एला पण छेदायला पाहिजे आणि सी ला पण छेदायला पाहिजे हे या वरील विधानावरून समजतं. परंतु पक्षाशी विसंगत वाक्य आहे. पक्षामध्ये काय म्हटलेलं आहे की एल ही रेषा वर्तुळाला फक्त ए बिंदूमध्येच स्पर्श करते असं पक्षामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे हे पक्षापेक्षा कसं आलेलं आहे, विसंगत आलेलं आहे, वेगळं आलेलं आहे. त्यामुळं रेषा एल ही त्रिज्या ओएला लंब नाही हे विधानच काय झालेलं आहे, असत्य इथं आपण ठरवलेलं आहे. आता हे विधान असत्य आहे म्हणजेच काय, जर वाक्य दुरुस्त केलं तर एल ही त्रिज्या ओएला लंब आहे हे इथं सिद्ध होतं. ठीक आहे, या पद्धतीनं आपण हे प्रमेय सिद्ध केलेलं आहे. आता आपण पुढच्या प्रमेयाचा अभ्यास करू. पुढचा भाग आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. तर आता याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, प्रमेय काय, वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य कोनातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा वर्तुळाची स्पर्शिका असते. पक्षामध्ये काय मिळते आपल्याला की एम एन ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि रेषा एल ही त्रिज्या एम एन ला कशी आहे, लंब आहे. साध्य काय करायचं आहे, रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय केलं, रेषा एल वरती एन ऐवजी दुसरा एक पी बिंदू घेतला. तर सुरुवातीला आपण काय घेतले बघा, रेषा एल वर एन ऐवजी पी हा बिंदू घेतला. पी हा बिंदू घेतला वर एक एम पी जोडले. बघा काय केलेलं आहे, सिद्ध करण्यासाठी एन सोडून रेषा एन वरती पी हा एक बिंदू घेतलेला आहे आणि एम पासून पी जोडलेलं आहे. आता एम पी जोडल्यामुळे तिथे एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. काटकोन त्रिकोण एम एन पी हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. ठीक आहे, आता एम एन पी मध्ये कोण एम एन पी बरोबर 90 अंश. हा कसा आहे, 90 अंश आहे. म्हणजे रेख एम पी हा काय आहे, कर्ण आहे. ठीक आहे, कर्ण कशावरून घेतला, एन हा काटकोन असते आहे आणि काटकोनासमोरील बाजूला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो. म्हणजे एम पी ही काय झालं, कर्ण आहे. मग आता एम एन आणि एम पी ची जर तुलना केली, रेख एम एन पेक्षा रेख एम पी मोठा आहे. बघा आपण चिन्हाद्वारे दाखवलेला आहे, रेख एम एन पेक्षा रेख एम पी मोठा आहे. का मोठा आहे, कारण आपण पायथागोरसच्या प्रमेयामध्ये शिकलेला आहोत की बाकीच्या दोन बाजूपेक्षा कर्ण हा कसा असतो, मोठा असतो. मग आपण एम एन आणि एम पी ची जर तुलना केली तर एम एन पेक्षा एम पी हा कर्ण असल्यामुळे एम एन पेक्षा एम पी कसा झाला, मोठा झाला. आता जर एम पी मोठा असेल तर पी हा बिंदू वर्तुळावरती असणार आहे का, नाही. म्हणून पी हा बिंदू वर्तुळावर असणार नाही. पी हा बिंदू वर्तुळावर असणार नाही. मग पी हा बिंदू वर्तुळावर असणार नाही तर याचाच अर्थ काय, याचाच अर्थ काय होतो, रेषा एल ही फक्त
एन बिंदूत छेदते किंवा एन बिंदूतून जाते. ठीक आहे. पी जर वर्तुळावर नसेल तर याचाच अर्थ काय झाला की रेषा एल ही फक्त एन या बिंदूतून जाते, म्हणजे एकाच बिंदूतून जाते. म्हणजे हा गुणधर्म कुणाचा असतो? स्पर्शिकेचा असतो. स्पर्शिका वर्तुळाला फक्त कोणत्या तरी एकाच बिंदूमध्ये छेदते आणि ह्या वाक्यावरून सिद्ध होतं की एल ही रेषा वर्तुळाला फक्त एन या बिंदूतच छेदू शकते, म्हणजेच रेषा एल ही वर्तुळाची काय आहे? स्पर्शिका आहे, हे इथं सिद्ध होतं. म्हणून रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. स्पर्शिका आहे हे इथं सिद्ध झालेलं आहे. बघा प्रमेय आपण पुन्हा एकदा बघूया. प्रमेय काय बघा, वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. मग प्रमेयावरून आपण पक्षामध्ये काय काय माहिती दिली? एम एन ही त्रिज्या आहे आणि रेषा एल त्रिज्या एम एन ला कशी आहे? लंब आहे. साध्य काय करायचं आहे? रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे हे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण रचना काय केली? रेषा एल वर एन ऐवजी पी हा बिंदू घ्या. एल वरती एन ऐवजी आपण पी हा बिंदू घेतला. त्याच्यानंतर एम आणि पी काय केला? जोडून घेतला. एम पी जोडल्यानंतर एम एन पी हा काटकोन त्रिकोण तयार होतो. मग कोन एम एन पी किती आहे? 90 अंशाचा आहे. एम एन पी 90 अंशाचा असेल तर त्याच्या समोरील बाजू एम पी म्हणजेच काय असणार आहे? कर्ण असणार आहे. रेख एम पी ही काय असणार आहे? कर्ण असणार आहे. आता एम एन आणि एम पीची जर तुलना केली तर रेख एम एन पेक्षा रेख एम पी हा मोठा असणार आहे, कारण तो कर्ण आहे. त्यानंतर आता एम पी जर मोठा असेल तर याचाच अर्थ काय? पी हा बिंदू वर्तुळावर असणार नाही, म्हणजे फक्त एन हा एकच बिंदू वर्तुळावरती आहे. याचाच अर्थ रेषा एल ही फक्त एन या बिंदूतून जाते, म्हणजेच हे स्पर्शिकेच्या गुणधर्मानुसार रेषा एल फक्त एन बिंदूतच जात असेल तर याचाच अर्थ रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे हे इथं सिद्ध होते. आता आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय अभ्यासणार आहोत. प्रमेय काय बघा, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात, हे प्रमेय आहे. बघा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. आता या प्रमेयावरून पक्ष आणि साध्य आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे, पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे. तर प्रमेयावरून पक्षामध्ये काय काय माहिती मिळते बघा. रेख पीडी व रेख क्यूडी या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत, जसं की आपण आकृतीमध्ये बघू शकतो. पीडी आणि क्यूडी ह्या वर्तुळाच्या काय आहेत? स्पर्शिका आहेत. आणखीन काय माहिती देऊ शकतो पक्षामध्ये आपण? रेख एपी व रेख एक्यू या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत व ते स्पर्शिकेला लंब आहेत. तर बघा ए पी आणि ए क्यू ह्या काय आहेत? वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि शिवाय ते स्पर्शिकेला कसे आहेत? लंब आहेत, म्हणजेच ते स्पर्शिकेला च्या ठिकाणी काटकोन करतात. त्यानंतर साध्य काय करायचं आहे? स्पर्शिका खंड एकरूप आहे ते सिद्ध करायचं आहे. स्पर्शिका खंड एकरूप असतात. स्पर्शिका खंडांची नावं काय आहेत? रेख पीडी आणि रेख क्यूडी हे स्पर्शिका खंड आहेत, ते एकरूप दाखवायचे आहे. म्हणून साध्यमध्ये काय दिलं? रेख पीडी एकरूप रेख क्यूडी. त्यानंतर आपण आकृती काढलेली आहे आणि पुढे प्रमेयामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपण सोडवत जायचे आहेत. आता बघा स्पर्शिका खंडामध्ये दोन त्रिकोण तयार होतात आणि हे दोन्ही त्रिकोण काटकोन आहेत. बघा कोणते दोन त्रिकोण तयार होतात? तर पी ए डी आणि क्यू ए डी हे दोन काटकोन त्रिकोण तयार होतात. मग लिहिला आपण त्रिकोण पी ए डी व त्रिकोण क्यू ए डी मध्ये पहिलं काय दिले बघा? बाजू पी ए एकरूप टिंब टिंब. पी ए ला कुठली बाजू एकरूप असणार आहे? बाजू ए क्यू. काय एकरूप असणार आहे? कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे आणि पक्षामध्ये आपण लिहिले की एपी आणि ए क्यू या काय आहेत? त्रिज्या असतात. मग एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समानच असणार आहेत, त्याशिवाय वर्तुळ काढता येत नाही. म्हणजेच बाजू पी ए एकरूप बाजू ए क्यू. पुढे बघा बाजू ए डी एकरूप बाजू ए डी, म्हणजे ही बाजू एकरूप आहे. आता त्याचं कारण काय लिहिणार आहे? ए डी ही जी बाजू आहे ती दोन्हीही त्रिकोणाची सामायिक बाजू आहे, त्यामुळे ती एकरूप आहे. नाही तर कारण काय लिहायचं? सामायिक बाजू.
ठीक आहे. पुढे बघा, कोन PAD एकरूप कोन AQD बरोबर 90 अंश. म्हणजे APD हा कोन आणि AQD हे दोन्ही कोन एकरूप आहेत, कारण ते प्रत्येकी 90 अंशाचे आहेत स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार. त्यानंतर आता 3 घटक आपण त्रिकोणाचे एकरूप दाखवलेले आहेत. त्यावरून त्रिकोण PAD एकरूप त्रिकोण QAD कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील? बघा, सुरुवातीला आपण बाजू दाखवलेल्या आहे, इथं सुद्धा बाजू दाखवलेल्या आहे, इथं कोन, म्हणजे साधारणतः हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप होईल. कोणत्या कसोटीनुसार एकरूप झालं? बाकोबा कसोटी. बाजू कोन बाजू. मग आता हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू DP बघा आणि DQ एकरूप असणार आहे. DP आणि DQ. आता ह्या एकरूप आहे त्याचं कारण काय लिहिणार आहे? एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू एकरूप असतात. मी इथं कारण काय लिहिणार? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणजेच काय? OD आणि DQ म्हणजेच हे दोन्ही स्पर्शिका खंड आहेत आणि ते एकरूप आहेत हे इथं सिद्ध झालेलं आहे. बघा, प्रमेय आपण पुन्हा एकदा बघूया. प्रमेय आहे, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. यावरून आपण कक्षामध्ये माहिती काय काय लिहिली की रेख PD आणि QD ह्या स्पर्शिका आहेत, तसेच रेख AP आणि AQ हे त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि त्या स्पर्शिकेला लंब आहे. साध्य काय करायचं आहे? तर स्पर्शिका खंड PD आणि QD एकरूप आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजेच रेख PD एकरूप रेख QD. ठीक आहे. त्यानुसार सिद्धतेमध्ये बघा आपण त्रिकोण PAD आणि त्रिकोण QAD हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप दाखवत गेलेलो आहोत. जसे की या आकृतीमध्ये त्रिकोण बाजू PA एकरूप बाजू AQ कारण ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्यानंतर बाजू AD एकरूप बाजू AD कारण ती सामायिक बाजू आहे. त्यानंतर कोन APD एकरूप कोन AQD हे प्रत्येकी 90 अंशाचे आहेत स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार. म्हणजेच त्रिकोण PAD एकरूप त्रिकोण QAD बाकोबा कसोटीनुसार म्हणजेच बाजू कोन बाजू कसोटीनुसार एकरूप आहे. आता दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू देखील एकरूप असणार आहेत. म्हणून बाजू DP एकरूप बाजू DQ कारण लिहिलेला आहे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता बाजू DP आणि DQ म्हणजेच कोण आहे? त्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत आणि ते दोन्हीही एकरूप आहेत हे इथं शेवटच्या विधानामध्ये आपण सिद्ध केलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही प्रमेय पाहिलं ते थोडंसं आठवूया पुन्हा एकदा. तर बघा, पहिलं जे आहे तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. या प्रमेयामध्ये आपण काय शिकलो? वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. दुसरा आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा वर्तुळाची स्पर्शिका असते. आणि तिसरा आहे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास आणि स्पर्शिका खंड हे तिन्ही गुणधर्म लक्षात ठेवणं किंवा प्रमेयाचे गुणधर्म लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण या तिघांचाही उपयोग, गुणधर्माचा उपयोग आपण सराव संचमधील उदाहरणे सोडवण्यासाठी करणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण काही उदाहरणे सोडवूया. तर प्रमेयावर आधारित आता आपण एक उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण काय आहे बघा. आकृती केंद्र D असलेले वर्तुळ कोन ACBच्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. जर ACB बरोबर 50 अंश असेल तर कोन ADB चे माप काढा. जसे की आपण आकृती पाहतोय की आकृतीमध्ये D केंद्र असणारा वर्तुळ आहे. CA आणि CB ही त्याच्या स्पर्शिका आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कुठलं कोन दिलेलं आहे बघा ACB म्हणजे हे कोन किती अंशाचं दिलेलं आहे त्यांनी? तर 50 अंशाचं दिलेलं आहे. तर आपल्याला कुठलं माप काढायचं आहे बघा ADD म्हणजे कोन D चं माप काय करायचं आहे? काढायचं आहे.
तर आता साधारणतः आपण या चारही बिंदूचा जर विचार केला ADBC, तर ह्या चारही बिंदूमुळे एक चौकोन तयार होतो आणि चौकोनाचे गुणधर्म काय आहे तर चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. तर याच गुणधर्माचा वापर करून आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. ठीक आहे. आता उदाहरण सोडवताना आपण पहिलं वाक्य लिहिणार आहोत बघा. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. ठीक आहे. आता यानुसार बघा आपण सर्व कोन बेरजेच्या रूपात मांडूया. कोन DAC अधिक कोन ACB अधिक कोन CBD अधिक कोन ADB कोन ADB बरोबर 360 अंश. ठीक आहे. आता प्रत्येक कोणाचं माप लिहित जाऊया आपण. आता बघा DACचं माप किती आहे 90 अंश. 90 अंश कशावरून आकृतीवरून लक्षात येतं की त्रिज्या आहे आणि ती त्रिज्या स्पर्शिकेला लंब आहे म्हणजेच ती 90 अंशाची आहे. त्यानंतर बघा ACBचं माप दिलेलं आहे 50 अंश अधिक CBD. आता CBD सुद्धा किती आहे 90 अंशाचा आहे. लिहिला आपण कारण तिथं आकृतीमध्ये काटकोनाचं चिन्ह केलेलंच आहे. त्यावरून तुम्हाला लक्षात येतं की ते काय आहेत 90 अंशाचे आहेत किंवा स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार त्याला त्रिज्या जी असते ती लंब असते. त्यावरून तिथलं माप किती असणार आहे लंब असणार आहे म्हणजेच ती काटकोन असणार आहे 90 अंशाची असणार आहे. कोणता कोण काढायचा आहे आपल्याला कोण ADBची किंमत काढायची आहे. त्यामुळे ते आहे तसं ठेवलं बरोबर 360 अंश. ठीक आहे. आता या सर्व कोणांची बेरीज करून घेऊया. 90 अधिक 90 180. 180 अधिक 50 किती होईल 230 अंश. अधिक कोन ADB बरोबर 360 अंश. कोन ADB मी आहे तसा ठेवलेला आहे डाव्या बाजूला. 360 अंश आहे तसं मी उजव्या बाजूला ठेवलेला आहे. 230चा आता मी पक्षांतर करणार आहे डावीकडून उजवीकडं म्हणजे तो धनचा काय होईल ऋण होईल. म्हणजेच कोन ADB बरोबर 360 अंश वजा 100 किती 230 अंश. तर ठीक आहे. आता बघा 230 अंश 360 वजा 230 अंश. बेरीज आपण बघा पुन्हा एकदा बघूया. 200 ठीक आहे 90 आणि 90 किती होणार आहे 180 आणि हे माप किती दिलेलं आहे 50. तर किती होणार आहे 230 बरोबर आहे. ठीक आहे किती होईल 230 कारण इथं आपण 50 अंश घेतलेला आहे आणि पुस्तकातल्या उदाहरणामध्ये हे किती दिलेलं आहे 52 अंश दिलेला आहे. आता आपण ACBचं माप 50 अंश गृहीत धरूनच हे उदाहरण सोडवणार आहोत. ठीक आहे. आता ADB बरोबर 360 वजा 230 किती येईल हे 130 अंश. किती येणार आहे 130 अंश. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. कोन ADBचं माप किती आलेलं आहे 130 अंश. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाशी संबंधित काही संकल्पना प्रमेय आणि एक उदाहरण सोडवलेलं आहे. तर आता यापुढील व्हिडिओमध्ये आपण
या प्रमेयांवर आधारितच आणखीन काही उदाहरणे सोडवणार आहोत. धन्यवाद.